बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, आज सकाळीच आपण एक बातमी पाहिली असाल, खरं तर त्यात नवल काहीच नाही की एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। आता खरं तर शिवसैनिकांनो, याच्यात नवल काय वाटतंय? ज्या गटाचे, ज्या टोळीचं हायकमांडच खरं तर दिल्लीमधनं आहे। आता हे संजय राऊत साहेब वारंवार सांगून थकलेले आहेत की हा गट, ही टोळी, हिचं हायकमांड हे दिल्लीतून चालतं आणि याचे अध्यक्ष हे कोण आहेत हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे। त्यामुळे अध्यक्षांच्या ह्या भेटीगाठी या होतच राहतात, त्यामुळे दिल्लीत जाणं हे स्वाभाविक आहे। आणि मला तर खरंच कळत नाही या सगळ्या दौऱ्याचे खर्च कोण करतं? हे खर्च यांच्या वैयक्तिकमधून होतात की हे खर्च सरकारमधून होतात? आणि जर हे खर्च सरकारमधून असतील ना, तर आम्हाला आमच्या टॅक्सच्या पैशाचा, आमच्या घामाने गाळून कमवलेल्या पैशाचा असा चुराडा पाहायचा नाही। जर माझं याच्यात काही चुकत असेल, व्यक्त व्हावं कमेंटमध्ये। आमच्या घामाच्या पैशाचा असा यांच्या दिल्ली दौऱ्यावर, यांचे चार्टर्ड प्लेन, यांचे कसले कसले ते जथ्थे, यांचे कॉन्वॉय, याच्यासाठी आम्हाला आमच्या घामाचा, आमच्या कष्टाने कमवलेला, कारण आम्ही काही खोके घेऊन पैसे कमवत नाही, लक्षात घ्या। त्यामुळे आमच्या कष्टाच्या पैशाचा असा चुराडा आम्हाला पाहायचा नाही। जे काही असेल ते मध्ये काही फेरबदल करण्याच्या देखील चर्चा सुरू आहेत। वादग्रस्त मंत्री, अनेक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेले आहेत, काय सांगाल, काय वाटतंय? त्यांनी दिल्लीला जाण्याच्यात काही नवल नाही, कारण त्यांचे पक्षाचे प्रमुख हे दिल्लीलाच बसलेले आहे ना, अमित शहा। त्यामुळे ते दिल्लीला जाणं काही नवीन आहे अशातलं मला काही वाटत नाही भाग, कारण त्यांचा पक्षच दिल्ली चालवते, ते स्वतः थोडी चालवतात। त्यामुळं मला फार आश्चर्य वाटत नाही की त्यांनी दिल्लीला जाणं म्हणून। सर, मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होतील असं वाटतंय का? आणि कृषी मंत्र्याकडून राजीनामा घेतला जाईल असं वाटतंय का तुम्हाला? ते तर करावंच लागेल, नुसते कृषी मंत्री नाही, यांचे जे मंत्री यांच्यावर आरोप होतात ना, योगेश कदमावर आरोप होत आहे। आरोप काय सत्यता आहे, संजय शिरसाटावर आहे, हे काय आरोप नाहीये, सत्य गोष्टी सगळ्या। योगेश शिरसाट यांचा बारवर धाड पडली, 22 बारला अटक झाल्या, डान्स बार चालवतात राज्याचे गृह राज्यमंत्री। त्याच्यानंतर संजय शिरसाटांचं तर सगळ्यांसमोर आलं कशा पद्धतीनं घोटाळे केले, काय काय। आणि मग हे कोकाटेंचा एक वेगळा विषय, ते काय शिंदेचे नाही, ते अजितदादांचे। पण हे सगळे मंत्री ज्या पद्धतीनं, आम्ही परवा राज्यपालांना भेटलो, सगळे कलंकित मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहे, आणि मग यांना तर बाजूला केलंच पाहिजे। सर, भाजप आणि शिवसेनेमध्ये काही अंतर्गत वाद सुरू आहे का असं वाटतं का तुम्हाला? कारण दादा भुसे संदर्भात देखील आणखी एक प्रकरणाचा खुलासा झालाय, तर त्यांच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतो असं वाटतंय का तुम्हाला? आता यांची घोटाळे आणि अंतर्गत वाद काय? यांनी घोटाळे करायचे आणि भाजपचा काय अंतर्गत वाद असायचा? हे ज्या पद्धतीनं वागतात ते समोर येत आहे, भाजपचा काय रोल आहे त्याच्यात? नाही, पण आता शिवसेनेचे जे मंत्री आहेत दादा भुसे, त्यांच्या जावयावर ईडीची धाड पडली, त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतोय की त्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय का? ते पहा, ईडीची धाड पडली तर त्या कमिशनरनी काय काय दिवे लावलेले होते ते तुम्हाला माहितीये का? भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनवलेली होती ती महापालिका, त्याच्यामुळे धाड पडली। त्याच्यात विशेष नाही, उलट उशीर केला सरकारने, धाड आधीच पडायला पाहिजे होती। तोच महत्वाचा प्रश्न आहे की धाड आधीच पडायला पाहिजे होती, तर आता अचानक एकाच पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांवर असं टार्गेट करण्यात येत आहे का असं वाटतंय का तुम्हाला? करत येत असेल, पण जे कमिशनर आहेत, ज्यांच्या धाड पडली, हे करप्टेड, एवढं तर मी 100% सांगेल। मला बाकी ते कोणाचे नातेवाईक होते नव्हते मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही, पण तो अनेक तक्रारी त्यांच्याविषयी जनतेच्या पण होत्या, आणि त्यांनी अनेक ती महापालिका विकून खायची बाकी ठेवलेली होती। पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अनेक पार्श्वभूमी आहे त्याला, अनेक पार्श्वभूमी, या दौऱ्याला अनेक पार्श्वभूमी आहेत।
त्या त्यांच्या सुमित साळुंखेंची अटक तुम्ही पाहिली होती. खरं तर तुम्हाला एक प्रकरण आठवायला हवं, 2-3 वर्षांपूर्वीचं होतं, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या बंडाळीला गद्दारीला सुरुवात झाली. सचिन जोशी हे प्रकरण काय आहे तुम्ही सोशल मीडियावर पहा. ज्यावेळेस याच्यावर फास आवळला गेला होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते लेटर बॉम्ब सुरू झाले, जे उद्धव साहेबांना लेटर दिली गेली, साहेब यांच्याशी जुळवून घ्या वगैरे वगैरे, हे तिथून चालू झालं होतं. अनेक गोष्टी आहेत. आणि आता साळुंखे ते कुणाच्या अतिशय निकटवर्तीय वगैरे हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही. शिवसैनिक आजचा अतिशय चोखंदळ सगळ्या माहित्या ठेवतो आणि मला अभिमान वाटतो अशा शिवसैनिकांचा. कधी बोलायला उभं केलं तर धाड 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 सगळं बोलून टाकतील. हे साळुंखे प्रकरण, त्याच्यानंतर यांनाही म्हणजे यांच्या सुपुत्रांना आलेली ईडीची नोटीस असेल, काल दादा भुसेंच्या जावयांना आलेली ईडीची नोटीस असेल, लक्षात घ्या अनेक गोष्टी आहेत. आता काल परवामध्ये म्हणजे संजय शिरसाट किंवा हे योगेश कदम, ही प्रकरणं ही महत्वाची असं म्हणणार नाही, ही महत्वाची नाही, पण याच्यापेक्षाही आणखी काहीतरी दिल्लीमध्ये शिजतंय, लक्षात घ्या. आणि तुम्हाला एक सांगायचं तर हे काही यांना कळत नाही, हे दूधखोळ असं अजिबात नाही. त्या दिवशी तर रामदास कदमांनी अतिशय स्पष्टपणे बोलून दाखवलं की भाई काहीतरी होतंय, कोणतरी मॅनेज करतंय, कुठून तरी गेम वाचतोय. रामदास कदम भर सभेमध्ये बोलले हा गेम ओळखायला पाहिजे. नाही ऐकलंय? हा एकदा व्हिडिओ पहा. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकाळाचं कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. मी कसं आहे माहिती आहे का शिवसैनिकांनो, तुम्ही जय गुजरातच्या घोषणा कराल आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला दिल्लीत जावं लागतं. खरं तर बघा, लक्षात घ्या, हे जय गुजरातच्या घोषणा केल्यावर दिल्लीत जावंच लागतं. जी सरकारच मुळात गुवाहाटी, सुरत, गोवा अशा त्रिकोणामध्ये तयार झालेली आहेत, म्हणजे राज्याच्या बाहेर, मला काय सुचवायचंय, राज्याच्या बाहेर जी सरकार, बेकायदेशीर सरकार त्यावेळेस राज्याच्या बाहेर तयार झाली, तिला वाचवण्यासाठी सुद्धा राज्याच्या बाहेरच जावं लागतंय की नाही. हा त्यातलाच भाग आहे. मी तुम्ही ते ऐकलं असाल, गल्लीत गोंधळ काहीतरी दिल्लीत मुजरा असा चित्रपट होता. खरं त्याचं नाव बदललं पाहिजे, राज्यात गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, हा असला प्रकार मला दिसतो. जे काही असेल, पण लक्षात घ्या या सगळ्याला खूप पार्श्वभूमी आहेत आणि महत्त्वाची पार्श्वभूमी म्हणजे काल परवा झालेली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत शिंदे गटाच्या त्या 3-4 मंत्र्यांची ती बैठक, मंत्री म्हणा किंवा जे आमदार खासदार असतील त्यांची बैठक, याला सुद्धा पार्श्वभूमी आहे. कारण येत्या काही दिवसातच सुप्रीम कोर्टामध्ये मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली केस सुनावणीला येते. त्या संदर्भातले काही प्रश्न असतील ते सांगणार नाहीत, बाहेर येऊन हे सांगणार नाहीत. हे म्हणतील ही एक त्यांची एक दैनंदिन बैठक असते, कशा प्रकारे निवडणुकांमध्ये काम करायला हवं, कशा प्रकारे निवडणुकांना सामोरं जायला हवं, या सगळ्यांसाठी ही बैठक असते, ते सांगणार नाहीत. पण या सगळ्याला त्याची सुद्धा पार्श्वभूमी आहे. आणि दुसरी गोष्ट, यांचे मंत्री जरी जात्यात पडले असले तरी एकनाथ शिंदे हे स्वतः सुपामध्ये आहेत. याही गोष्टी इथे विसरून चालता कामा नये. आता तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, लक्षात घ्या. दादा भुसेंच्या घरी पडलेली धाड, दादा भुसेंच्या जावयांच्या घरी पडलेली धाड, श्रीकांत शिंदेंना आलेली नोटीस, त्यानंतर रामदास कदम, संजय शिरसाट किंवा योगेश कदम, भरत गोगावले किंवा ते राठोड, या सगळ्या मंत्र्यांवर चालू असलेला ससेमिरा, हे सगळं पाहता या शिंदे गटाची भविष्यातली वाट अतिशय बिकट आहे. आणि ही वाट आतून कोण लावतंय हे वारंवार इथे सांगायची गरज नाही. हा शिंदे गट ही एक टेम्पोररी ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला मी पुनश्च सांगतो, ह्या टेम्पररी ऍडजस्टमेंटची एक्सपायरी डेट ही जवळ आलेली आहे. एका विशिष्ट काळासाठी हा गट स्थापन केला गेलेला आहे आणि तो विशिष्ट काळ संपल्यानंतर एकतर ह्या गटाचं मर्जर होईल, म्हणजे सुप्रीम कोर्टाने झापण्याच्या अगोदर एकतर ह्या गटाचं मर्जर होईल किंवा हा गट संपुष्ट केला जाईल. ह्या गटाची कालावधी एक विशिष्ट आहे, हा फार काळ चालू शकत नाही. हा संविधानाच्या विरोधात जाऊन झालेला गट आहे. मी पुन्हा सांगतो, हा बेकायदेशीर आहे आणि या सगळ्याचं वर्णन माननीय सुप्रीम कोर्टाने 145 पानांमध्ये केलेलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा गट पुढे टिकू शकत नाही. जोपर्यंत खेचता येते तोपर्यंत खेचलं जात आहे, पण ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्ट या सगळ्याच्या निवाड्यावर येऊन बसेल ना, त्यावेळेस मात्र ह्या गटाला आपलं काय म्हणतात ते पळता भुई थोडी होणं, ते अजिबात या गटाचं अस्तित्व शून्य राहणार आहे. आता याचे अध्यक्ष कोण आहेत, काय आहे, पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये मी जात नाही. पण शिवसैनिकांनो लक्षात घ्या, हे दौरे हे तुम्हाला दिसणार. मागे मला वाटतं एकनाथ शिंदेंच्या स्वतःच्या सुपुत्राच्याच घरी त्यांना सुपुत्रांना ज्यावेळेस ती नोटीस आली होती ईडीची, त्याही वेळेस अशा प्रकारची दिल्लीवारी झाली होती. आणि आता पुन्हा एकदा ही दिल्लीवारी बॅक टू बॅक.
दिल्लीमध्ये बऱ्याच गोष्टी घडतायत. दिल्लीमध्ये म्हणजे जितकं दिसतंय तितकं आलबेल नाहीये या गटाविषयी. ज्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांविषयी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांविषयी आणि मुख्य नेत्यांविषयी, प्रमुख नेत्यांविषयी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या भूमिका ह्या मवाळ होतात, लक्षात घ्या अनेक गोष्टींना इथे एक वाट तयार होते. अनेक गोष्टींना तुम्ही बघा, शिवसेना पक्षप्रमुखांच्या विषयी देवेंद्र फडणवीसांची विधानं पहा, अतिशय मवाळ झालेली आहेत. तुम्ही जुळवून घ्यायच्या वार्ता करतायत, तुम्ही इकडे या वगैरेच्या वार्ता करतायत. या सगळ्या गोष्टींना आपण एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमधून पाहायला हवं. आपण जाणार नाही तो भाग वेगळा काही का असे ना, पण ह्या एकनाथ शिंदेच्या ह्या गटाची, ह्या टोळीची भविष्यातली वाट अतिशय खडतर आहे, अतिशय बिकट आहे. सध्याच्या परिस्थितीत मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं. आणि हे सगळं पाहत असताना इथे हृदयामध्ये कुठेतरी एक थंडक मिळत असते. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी